नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. सध्या भारतामध्ये कृत्रिम गॅस टंचाई निर्माण केलेली आहे असं मला तरी वाटतं. आणि त्याच्यामुळं चुलीला, सरपणाला, काही इंडक्शन चुलाला महत्त्व आलेलं आहे. आणि त्यावरून मी ही आजची रचना केलेली आहे, जी दैनिक दिव्यलोकप्रमाणे प्रसिद्धी केलेली आहे पहिल्या पानावर. तीच आज तुम्हाला मी ऐकविणार आहे की आमच्या काळामध्ये कसं होतं. कारण गॅस तर नव्हताच, परंतु जे स्टोव असायचे हवा मारून चालणारे, ते सुद्धा पूर्वी नव्हते त्यावेळेस. तर तो काळ कसा होता, तर ती कविता मी तयार केली, ती ऐकूया आज. आमच्या लहानपणी भारतात सरपण हाच गॅस प्रसिद्ध होता. आमच्या लहानपणी भारतात सरपण हाच गॅस प्रसिद्ध होता आणि ऋतू कोणताही असला तरी नेहमी मदतीला सिद्ध होता. प्रत्येकाच्या घरी थप्पी लावलेली असायची सरपणाची. शेतातून येताना बाया बापड्या सरपण गोळा करीत होत्या. शेतातून येताना बाया बापड्या सरपण गोळा करीत होत्या. नागमोडी वाटेने तोल सावरीत डोक्यावर मुळी धरीत होत्या. मजुरीला गेलेली माणसं येताना सायकलवर काड्या बांधायची. मजुरीला गेलेली माणसं येताना सायकलवर काड्या बांधायची. धन्याने चुलीला आणलेल्या काड्यावर बायको स्वयंपाक करायची. कुठे कुपाट्या, कुठे फोडलेलं, प्रत्येक घरी सरपण होतं. वेगवेगळे स्वरूप होते त्या सरपणाचे. कुठं तुराट्या, कुठं पळाट्या, कुठं कुपाट्या. कुठे तुराट्या, कुठे फोडलेलं, पण प्रत्येक घरी सरपण होतं. चहा करायला वेळ लागायचा, पण प्रत्येक घराला घरपण होतं. बघा, बरोबर आहे की नाही? आता गॅस वाटप करणारावरच अशी नौबत येईल काय? आता गॅस वाटप करणारावरच अशी नौबत येईल काय? आणि किचन ओट्याचा ताबा कदाचित पुन्हा सरपण घेईल काय, असं वाटू लागलेलं आहे. कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन विषय घेऊन मी आपल्यापर्यंत येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.